सुरू करूया. हो, आज घटस्थापनेचा दुसरा दिवस, नवरात्राचा शुक्रवार. सगळ्यांना शुभेच्छा. अलंकापुरी पुण्यभूमी पवित्र, तिथे नांदतो ज्ञान राजा सुपात्र. तया आठविता महापुण्यराशी, नमस्कार साष्टांग श्री ज्ञानेश्वरासी. आदौ वैभवतारकंच कथितं, श्रीकृष्णगीतामृतं. हस्ताभ्यां कठिमानबाणचकितं, भक्तं समाश्वासितं. दातुं ज्ञानरसं हि येन जगति, ज्ञानेशरूपं धृतं. वन्दे तं करुणाकरं प्रभुवरं, श्रीसंतज्ञानेश्वरं. श्रीसंतज्ञानेश्वरं. नमो देव्यै महादेव्यै शिवायै सततं नमः. नमः प्रकृत्यै भद्रायै, नियता प्रणता स्मतां. काल ताईंनी खूप छान म्हटलं होतं. आता आपण श्रीसूक्त आधी म्हणूया. ओम हिरण्यवर्णां हरिणीं सुवर्णरजतस्रजां, चंद्रां हिरण्मयीं लक्ष्मीं, जातवेदो म आवह. ताम आवह जातवेदो, लक्ष्मीमनपगामिनीं. यस्यां हिरण्यं विन्देयं, गामश्वं पुरुषानहम्. अश्वपूर्वामृतमध्यां, हस्तिनादप्रबोधिनीं. श्रियं देवीमुपह्वये, श्रीर्मा देवी जुषतां. कांसोऽस्मितां हिरण्यप्राकाराम्, आर्द्राञ्ज्वलन्तीं तृप्तां तर्पयन्तीं. पद्मे स्थितां पद्मवर्णां, तामिहोपह्वये श्रियं. चन्द्रां प्रभासा यशसा ज्वलन्तीं, श्रियं लोके देवजुष्टामुदारां. तां पद्मिनीमीं शरणमहं प्रपद्ये, अलक्ष्मीर्मे नश्यतां त्वां वृणे. आदित्यवर्णे तपसोऽधिजातो, वनस्पतिस्तव वृक्षोऽथ बिल्वः. तस्य फलानि तपसानुदन्तु, मायान्तरायाश्च बाह्या अलक्ष्मीः. उपैतु मां देवसखः, कीर्तिश्च मणिना सह. प्रादुर्भूतोऽसुराष्ट्रेऽस्मिन्, कीर्तिं वृद्धिं ददातु मे. क्षुत्पिपासामलाञ्ज्येष्ठामलक्ष्मीन्नाशयाम्यहम्. अभूतिमसमृद्धिं च सर्वान् निर्णुद मे गृहात्. गन्धद्वारान्धुराधरशान्, नित्यपुष्टाकरीषिणीम्. ईश्वरीं सर्वभूतानां, तामिहोपह्वये श्रियं. मनसः काममाकूतिं, वाचः सत्यमशीमहि. पशूनां रूपमन्नस्य, मयि श्रीश्रयतां यशः. कर्दमेन प्रजा भूता, मयि सम्भव कर्दम. श्रियं वासय मे कुले, मातरं पद्ममालिनीम्. आपसृजन्तु स्निग्धानि, चिक्लीतवस मे गृहे. निचदेवीं मातरं, श्रियं वासय मे कुले. आर्द्रां पुष्करिणीं पुष्टिं, पिङ्गलां पद्ममालिनीं. चन्द्रां हिरण्मयीं लक्ष्मीं, जातवेदो म आवह. आर्द्रां यः करिणीं यष्टिं, सुवर्णां हेममालिनीं. सूर्यां हिरण्मयीं लक्ष्मीं, जातवेदो म आवह. तां म आवह जातवेदो, लक्ष्मीमनपगामिनीं. यस्यां हिरण्यं प्रभूतं, गावो दास्योश्वान्, विन्देयं पुरुषानहम्. जय माता. आपण काल 1397 पर्यंत ओव्या पाहिलेल्या होत्या. आणि मग त्याच्यामध्ये भगवंतांनी काय सांगितलं होतं, ज्ञानदेवांनी काय सांगितलेलं होतं, की जोपर्यंत अज्ञान आहे
तोपर्यंत हे सगळं द्वैत असणार आहे. जशी स्वप्न संपलं, जाग आली की स्वप्न संपतं, तसं जेव्हा ज्ञान होतं तेव्हा तुझ्यात आणि माझ्यात हा भेदच राहत नाही. आत्मबोधामुळं तू या स्वरूपाच्या ठिकाणी एकरूप हो असं सांगितलेलं होतं. खरं म्हणजे तो अगदी झालेलाच आहे, पण तरीसुद्धा जी काही थोडीशी उणीव आहे, जसं मागे ती उभी पाहिली होती, पौर्णिमेसी चाऊदसी, चतुर्दशीला थोडीशी एक कला कमी असते. तसं आता अर्जुन इथपर्यंत पोहोचलेला आहे. आता चौदशीच्याही पुढं म्हणजे पौर्णिमा आणि चतुर्दशीच्या थोडासा जवळ आलेला आहे, तो थोडासा कमी भाग आहे, तो तेवढा तू जाणून घे आणि एकरूप हो असं भगवंत सांगतायत आपल्यालासुद्धा. तेच आता बघा, देवीची आपण प्रार्थना करतोय, देवीला सगळं सांगतोय की न क्रोधो न च मात्सर्यम. आपण आता फलश्रुती शेवटच्या दिवशी बघू, पण रोज तुम्ही सगळे म्हणत जा. उद्या परवासुद्धा आपल्याला ते पठण करायचे, म्हणजे आपल्या आपल्या घरातून करत राहा. आता पुढची 98वी ओवी काय आहे बघा. पै आपुले निभेदे बिण, माझे जाणीजे एकपण, तयाची नाव शरण मज येणे गा. आता काय म्हणतायत की तुला मी असं सांगतोय की आपल्याला माझ्याहून वेगळं मानूच नकोस. माझे जाणीचे एकपण म्हणजेच माझ्यापासून स्वतःला अलग न करता एकच मान, एकपणच असू दे तुझ्यात आणि माझ्यात. मग ते एकपण असणं किंवा एकत्व जाणणं म्हणजेच काय आहे, तयाची नावं शरण. शरण येणं म्हणजे काय हो, की तुझ्यातला आणि माझ्यातला भेद संपवणे. मग अर्जुनाला ते सांगतायत की हा भेद संपला म्हणजेच तू मला शरण आलास. किती छान सांगितले बघा. हे लक्षात घ्यायचे. आपण म्हणतो मी तुम्हाला अगदी अनन्य भावाने शरण आलोय, पण ज्या वेळेला मी शरण आलोय म्हणत असतो त्यावेळेला तो मी पण अजून जागा असतो. म्हणून मी जेव्हा संपेल, अनन्य भाव जेव्हा होईल, तुझ्यात आणि माझ्यात एकपण जेव्हा होईल, तेव्हा तू मला शरण आलायस असं सिद्ध होईल. त्याला सांगायची पण गरज नाही. म्हणजेच तू मी एक म्हणजे मी तू पणा नसाहे, चित्त ब्रह्मानंदी राहे, चित्त ब्रह्मानंदी राहे. तर हा मी तूपणा संपवायचा. तर छान उदाहरण देतात पुन्हा, नेहमीचीच उदाहरणं पण पुन्हा पुन्हा ती आपल्याला चपखल रीतीनं कशी बसवतात बघा, समजावून देतात. म्हणोनी घटाचे निनाशे, गगनी गगन प्रवेशे, मज शरण येणे तैसे ऐक्य करी. तर आपण घटस्थापना झालेली आहे. खरं म्हणजे हे उदाहरण आत्ता योग्य नाही आहे, पण तरीसुद्धा 9 दिवस संपल्यानंतर त्या घटाचं काही आपल्याला फार प्रयोजन राहत नाही. हल्ली कुणी त्यात पाणी बिणी गार करण्यासाठी ठेवणारही नाही. पण जर तो घट फुटला, घटाचे निनाशे, गगनी गगन प्रवेशे, मग घटातलं जे आकाश आहे ते गगनामध्ये मिसळून जातं. म्हणजे घटाकाश हे घटाकाश असेल, मठाकाश असेल, हे सगळं मुख्य आकाशामध्ये मिसळून जातं. आणि अजून काय म्हणतात, मज शरण येणे तैसे ऐक्य करी. तसं तू मला पूर्णांशाने शरण आलास की तुझं माझ्याबरोबर ऐक्य होऊन जाईल. जसं त्या घटातल्या आकाशाचं ऐक्य या महद आकाशाशी, मोठ्या आकाशाशी होऊन जातं, तसं तू माझ्याशी एकरूप होऊन जाशील. बघा पुन्हा एकदा ती ओवी बघा. म्हणून घटाचे निनाशे, गगनी गगन प्रवेशे, मज शरण येणे तैसे ऐक्य करी. तसं तू ऐक्य कर. आता पुन्हा दुसरी उदाहरणं तर त्यांच्या आवडीचीच आहेत नेहमीची. सुवर्णमणी सोनया, ये कल्लळू जैसा पाणिया, तैसा धनंजया शरण ये. अजून किती त्याला समजावून द्यावं वाटते की जसा सोन्याचा मणी आहे, सुवर्णमणी सोनया, तो सोन्याचा मणी सोन्याशी एकरूप झाला की नाही. आता सोनं वेगळं आणि मणी वेगळा राहिलाय का, नाही राहिला. तसंच पुन्हा म्हणतात, ये कल्लोळू जैसा पाणिया. आणि तरंग, कल्लोळ म्हणजे लाट म्हणा किंवा तरंग म्हणा, ही सुद्धा काय करते, पाण्याशी एकरूप होऊन जाते. कल्लोळू जैसा पाणिया, तैसा धनंजया शरण ये.
तसा तू मला शरणी. तुझ्या माझ्यात हा भेदच उरू नये. पाणी आणि लाट वेगळी नसतेच, पाण्याचंच रूप असतं ते. मणी आणि सोनं वेगळं नसतंच, ते दोन्ही एकच असतं. घटाकाश आणि मठाकाश आणि महदाकाश वेगळं नसतंच, ते एकरूपच असतं. तसा तू मला शरणी. वाचुनी सागराच्या पोटी. अजून एक उदाहरण देत आहेत, ते फार सुंदर आहे. पुढचं उदाहरण सगळ्यांनी लक्षात ठेवावं बरं का. वाचुनी सागराच्या पोटी, वडवा नळू शरण आला किरीटी, जाळून ठाके तया गोठी, वाळूनी दे पा. आता सगळ्यांना माहिती आहे की समुद्रामध्ये वडवाग्नी निर्माण होतो. तर तो वडवा नळू, अनळ म्हणजे अग्नी, अनल म्हणजे अग्नी, तेळुखार म्हणतात, म्हणून अनळू झालं, वडवा नळू. तर जसा हा वडवा नळ हा काय करतो, फार छान सांगितले. वाचुनी सागराच्या पोटी, वडवा नळू शरण आला किरीटी. सागराला न विचारताच तो प्रवेश करतो बरं का. वाचुनी सागराच्या पोटी, सागराच्या पोटात थेट तो प्रवेश करतो. मग आपल्याला वाटतं बघा तो त्याच्याशी एकरूप झालाय का, पण त्याने शरण आलाय का. पण त्यांनी म्हणले वडवा नळू शरण आला किरीटी. तो शरण आलाय, शरण जातो, पण काय, जाळून ठाके तया गोठी. परंतु तो जाळून टाकू शकत नाही. वडवा नलाची स्वतः जळण्याची आणि दुसऱ्याला जाळण्याची वृत्ती आहे. जाळून ठाके तया गोठी, वाळूनी दे पा. ते वाळून दे म्हणजे सोडून दे. तो काय करतो, स्वतःही जळतच राहतो आणि समुद्रातल्या पाण्याला सुद्धा जाळत राहतो. तसा फक्त शरण आलाय असं वाटतं, पण तो त्याच्याशी एकरूप झालेला नसतो. आपलं अग्नी पण सोडत नाही तो, आणि उलट पाण्याला, समुद्राच्या पाण्याला जाळत राहतो. पण या गोष्टी सगळ्या तू सोडून दे म्हणतात. वाळूनी दे पा. आता वाळून दे म्हणजे सोडून दे. मजही शरणरी घिजे. मग पुन्हा सांगतायत की बाकीची जी उदाहरणं सांगितलीत ना, तसा तू मला शरणी. काय म्हणतात बघा, मजही शरणरी रिघिजे, आणि जीवत्वेची असी जे, दिग्बोली ही आणलजे प्रज्ञा केवी. आता तू मला शरण यायचेस आणि जीवपणानं, जीवत्वेनी असी जे, पण जीवपणाने तू स्वतंत्र जगायचेस असं नाही चालणार. म्हणून म्हणले दिग्बोली आणलजे, अशा जगण्याचा धिक्कार असो. तू जर स्वतःचं अस्तित्व, ते स्वतःचं जीवित्व जर शिल्लक ठेवणार असशील, ते जर तसंच राहणार असेल, तर या जगण्याचा दिग्बोली म्हणजे धिक्कार असो. दिग्बोली यान लजे, आणि असं बोलण्याची बुद्धीला त्या लाजही वाटत. प्रज्ञा केवी, प्रज्ञा म्हणजे बुद्धी. त्या बुद्धीला लाज कशी वाटत नाही की माझा जीव मात्र वेगळा राहू देत, मी वेगळेपणानंच जगणार आहे, असं नाही चालणार. जेव्हा तू जीवात्मा आणि परमात्मा एकरूप होतील, त्या वडवा नळासारखं राहून चालणार नाही तुला. म्हणून म्हणते की त्या बुद्धीला लाज कशी वाटत नाही की मी माझं हे जीवपणानं स्वतंत्र जगणं हे असंच ठेवणार आहे, असं म्हणणं सुद्धा चुकीचं आहे. म्हणून धिक्बोली म्हणलं म्हणजे धिक्कार केलेला आहे त्याचा. बघूया एवढ्यावरच्या ओव्या बघूया. मुद्दाम कालची एक पुन्हा घेते स्वरूपानंदांची ओवी. अगापणासी न मानिता भिन्न, माझे एकपण जाणावे जे, तयासीच नाव सुनिश्चये जाण, अनन्य शरण येणे मज. घटाची अनाशे घटाकाश जैसे, स्वभावे प्रवेशे महाकाशी, सर्व भावे पार्था अनन्य होऊन, तैसा तू शरण येई मज. सुवर्णाचा मणी जैसा सुवर्णासी, नातरी पाण्यासी जैसी लाट, तैसा मज पार्था येई तू शरण, सर्वथा होऊन एक रूप. एरवी शरण आला वडवाग्नी, जैसा सामावोनी महार्णवी, परिअब्धीहून
अब्धी म्हणजे समुद्र. राहोनी तो भिन्न तयासी जाळवण टाकू उपाय. अगदी शरण आलाय म्हणून असं दाखवतोय, तो पोटात शिरतोय, पण स्वतःचं वेगळे पण तो शिल्लक ठेवतो. राहोनी तो भिन्न तयासी जाळवण टाकू म्हणे. तैसे उठू नेदी पार्था भिन्न पण होई तू संपूर्ण एक रूप. मज ही शरण रिघोनी स्वभावे मागू ते उरावे जीवत्वेची. ऐसे बोलावया बुद्धी सरसावे तरी धिक्कारावे ती लागी. तर त्या बुद्धीला धिक्कार आता तू, की ती माझ्याशी एकरूप जर होत नसेल आणि जीवत्व वेगळं मानत असेल, माझा जीव आहे, माझं मी सांभाळतो, असं म्हणणं योग्य नाही. पुढची आता उदाहरणं खूप छान दिलीत बघा. आणि अशी उदाहरणं ज्ञानदेव पुन्हा पुन्हा देतात का, तर आपल्याला ते पटावं म्हणून. अगा प्राकृता ही राया अंगी पडे जे धनंजया ते दासीरू ही की तया समान होय. दासीरू म्हणजे दासी. आता काय म्हणतायत की प्राकृता ही राया, हा राजा जो असतो तो सुद्धा प्राकृत आहे, म्हणजेच तो सुद्धा मर्त्य असतो. अंगी पडे जे धनंजया, पण त्याच्या पदरी, अंगी पडे म्हणजे त्याच्या पदरी असलेल्या, धनंजयाला सांगतायत म्हणजेच पार्थाला सांगतायत, कोण त्याच्या अंगी पडले म्हणजे कोणच त्याच्या पदरी पडलेली आहे, तर ते दासीरू ही की तया. दासीरू म्हणजे एखादी दासी, तिलाही दासीरू हा शब्द वापरला, नुसतं दासी नाही म्हणलं. तर एखाद्या दासीचा त्यांनी जर स्वीकार केला तर काय होतं, समान होय. एका शब्दात सांगितले, जरी त्यांनी राजाने दासीचा स्वीकार केलेला असेल आणि दासी जर त्याच्याशी समान झाली म्हणजे एकरूप झाली, तर ती दासीसुद्धा काय होते, तिलासुद्धा प्रतिष्ठा मिळते. राजाची दासी आहे, जसं आपण राजाचा सेवक म्हणतो, मग राजाचा सेवक म्हणून त्याला फार मोठेपणा मिळतो, त्यालाही सगळे मान देतात. तशी ही दासी त्याच्याशी ती एकरूप झाली की मग तिचं दासी पण हे वेगळं राहत नाही. ती राजाशी एकरूप झाल्यामुळं सगळेजण तिलासुद्धा मान द्यायला लागतात आणि प्रतिष्ठा पण मिळते आणि ती राजवैभवाला सहज पोचते. म्हणजे राजवैभव पण तिला मिळतं. आता कोणी म्हणत नाही काही ती राजाची दासी आहे म्हणून. आता तिला सगळे राजवाड्यातले राजधर्माचे जे जे काही महान मोठेपण असतील, मान असतील, ते सगळे तिला मिळायला लागतात. कारण राजाच्या बाबतीत ती एकरूप झालेली आहे, म्हणजे आता राजा काही तिला वेगळं मानतच नाही आहे. तसं अजून म्हणतायत पुढे, मामी विश्वेश्वरू भेटे आणि जीवग्रंथी न सुटे हे बोल नको वोखटे कानी लावू. माता मी कसा आहे, मी कोण आहे, विश्वेश्वरू, मी या विश्वाचा ईश्वर आहे. म्हणजे माझ्यासारखा हा या ब्रह्मांडाचा स्वामी किंवा ईश्वर भेटल्यानंतर आणि जीवग्रंथी न सुटे, आणि तरीसुद्धा एखाद्या मानवाची जीवाची जी बंधनं आहेत, जीवदशेची जी बंधनं आहेत, ती जर सुटत नसतील, तुटत नसतील, तर मग हे बोल नको वोखटे. वोखटे म्हणजे खोटे किंवा अमंगल. तर ही जी सगळी ओंगळ किंवा अमंगळ गोष्ट आहे ती कानी लावू नको. नको हा शब्द पुढच्या शब्दाशी घ्यायचा आहे. तर असे जे बोल आहेत, अमंगल बोल आहेत, खोटे बोल आहेत, हे तू कानीसुद्धा लावू नकोस, म्हणजे ऐकूसुद्धा नकोस. आता जर जीवदशेची बंधनं सुटली पाहिजेत, माझ्याशी तू एकरूप झाला पाहिजेस, आणि मग असं जर कोणी बोलत असेल, अरे तू वेगळा, तो एवढा विश्वंभर वेगळा, तुझं त्याची कुठं बरोबरी होणार आहे का, असं जरी कोणी म्हणत असेल, तर तशी तू कानानं ऐकूसुद्धा नकोस तशी वचन. आणि कानानं ऐकू नको म्हणजे तुझ्या मनातही आणू नकोस. म्हणून पुढे सांगतात बघा, ही ओळ समजली का ओवी? छान आहे. मामी विश्वेश्वरू भेटे आणि जीवग्रंथी न सुटे हे बोल नको वोखटे कानी लावू. एवढा मी तुला विश्वेश्वर भेटलो आहे, विश्वाचा स्वामी भेटलो आहे, आणि तरी जर तुझी जीवग्रंथी सुटत नसेल, त्याच्यातली आसक्ती सुटत नसेल,
तर मग हे असं खोटं बोलणं किंवा व्यर्थ बोलणं अजिबात तू ऐकूसुद्धा नकोस. कारण मग त्या बोलण्याला किंवा तुझ्या वागण्याला काही अर्थच राहणार नाही. म्हणून तू काय हो, म्हणूनी मी होऊनी, म्हणूनी मी होऊनी माते, सेवणे आहे आईते, ते करी हाता येते ज्ञाने येणे. म्हणून तू काय कर, तर तुला अगदी सांगतोय मी मन लावून, की मी होऊन माझी सहज शक्ती करायची असेल, सहज भक्ती, मीच होऊन माझी भक्ती करायची. म्हणजे तुझ्यात आणि माझ्यात भेद राहताच कामा नये. किंवा सेवा करायची असेल, सेवणे आहे आई ते, किंवा सेवा करायची असेल, तर या शुद्ध आणि पवित्र ज्ञानानं तू मला हस्तगत कर. ते करी हाता येते ज्ञाने येणे. म्हणजे भक्ती कर किंवा सेवा कर, काहीही कर. शेवटी सेवा आणि भक्ती यात फरक नाहीच आहे. सेवेकरी म्हणतात बघा, मानकरी म्हणतात. आता आम्ही परवा गडावर जे गेलेलो होतो ना, तर आपण एक सामान्य भक्त म्हणून जातो तिथे. पण तिथे जे मानकरी असतात, सेवेकरी असतात, प्रत्येकाला ती काठी घ्यायचा किंवा छत्र घ्यायचा, प्रत्येकाचा एक वेगळा असतो मान. किंवा जे ते उद्वार्चन करायचे त्याच्यासाठी त्यांनी तिथं पूजेला बसणं, त्यांना सगळं ते जास्त मंत्र म्हणणं, तिथली सेवा करणं, हे सगळं त्यांना आपोआपच मिळालेलं असतं. म्हणजे परवा आम्हाला एक जण भेटले होते, आमच्याच गावापासून जवळच्या गावावरचे, करंडी म्हणून गाव आहे, कुलकर्णी म्हणून आडनाव होतं. तर ते म्हणे आम्ही मानकरी आहोत, 4थ्या पिढीत आहे म्हणे आमचे, आणि आता आमची मुलांची पिढी 5वी होईल. म्हणजे आमचं संपलं आयुष्य की 5वी पिढी तीच सेवा करणार, तीच भक्ती करणार, तोच त्यांना मान मिळणार. तर असं मानकरी, सेवेकरी हे आपल्याला आपोआप मिळालेलं असतं. पण ते आपण नीट समजून घेतलं पाहिजे. नाही तर तो माझा अधिकारच आहे, आम्हाला नाही. पहिली तू सेवा भक्ती अशी कर की त्याच्यामध्ये अपपरभाव आलाच नाही पाहिजे. मी भक्त आहे, तो देव आहे, हा भेदच संपायला पाहिजे. किती प्रकारे समजावून दिले, किती परीनं समजावून देत आहेत. म्हणून ते करी हाता येते ज्ञाने येणे. हे कधी हातामध्ये येतं, तर ज्ञान झाल्यावर, ज्ञानानं ते नीट समजून. जोपर्यंत अजून कणभर जरी एवढंसं जरी अज्ञान राहिलं असेल ना, तरी तुला तो भेद दिसत राहील. पण आता एकदा तू ठरवलेस की माझीच भक्ती, मीच तुझा भगवंत, आणि दोघांमध्ये एकरूपता झाली. मी तर तुला परवाच म्हणले की मीच तू होतोस. मग आता पुन्हा तू कशाला वेगळा स्वतःला समजतोस? तू स्वतःकडे वेगळेपण घेऊच नकोस. पुढची उदाहरणं ते इतकी छान आहेत ना, मला ती नेहमी आवडतात. आणि तीच उदाहरणं, पण असा कंटाळा येत नाही. पुन्हा ते का समजावून देत आहेत ते आपल्याला कळेल. मग ताकवनिया काढिले, लोणी मागवते ताकी घातले, परीन घेपे काही केले तेणे जेवी. हे उदाहरण तर इतकं परफेक्ट आहे. काय म्हणतायत? ताकवनिया काढिले, लोणी मागवते ताकी. आधी ताकातून लोणी आपण काढतो, घुसळतो. आता हल्ली असं घुसळ राहिलं नाही, ग्रुम मिक्सरवर भिंग केलं की आलं लोणी, 1-1.5 मिनटात येऊन जातं. कसंही येऊ द्या, पण ते ताकातनं आपण नंतर लोणी बाहेर काढतो. आणि जर आपल्याला वाटलं नको बाई हे लोणी वेगळं, पहिलं दहीच बरं होतं, साईचं दही छानपैकी छान खाता येतं कशाबरोबर, म्हणून पुन्हा जर आपण लोणी त्यात टाकलं आणि पुन्हा घुसळलं, ताकामध्ये घातलं, तर ते त्यात मिसळलं जातं का हो? एकदा लोणी बाजूला काढलं की लोणी वेगळं आणि ताक वेगळं, ते वेगळेपणच राहतं. ताकाकडून पुन्हा ते जिरवून घेतलं जात नाही. तसा तू आता लोण्यासारखा माझ्याशी एकरूप झालेला आहेस, दोन्ही एकच झालेलं आहे. आता तो पुन्हा गोळा वेगळा त्या ताकामध्ये मिसळू शकणार नाही. अजून दुसरी उदाहरणं देतात बघा, लक्षात आलं असेल. लोणी मागवते ताकी घातले, मागवते म्हणजे नंतर, एकदा लोणी काढलं आणि पुन्हा ताकात पुन्हा घातलं. परीन घेपे काही केले तेणे जेवी. जेवी म्हणजे ज्याप्रमाणे. नेहमी तेवी जेवी ही उदाहरणं, म्हणजे ही जी रचना आहे ना ती त्या काळची आहे, संस्कृत सारखी आहे. तर जसं पुन्हा काही केल्या ते त्यात मिसळत नाही. अजून दुसरं एक छान उदाहरण देतात. लोह उभे खाय माती, ते परिसाची ये संगती,
सोने झाले यापुढती नशी विजे मळे. मळं म्हणजे बघा, एखादी सोन्याची कांडी आहे, काही असू देत, आणि त्या लोखंडाला जेव्हा असं जमिनीवर पडलेलं असतं तेव्हा ते मातीचे कण लागतात. लोह उभे खाय माती. जेव्हा उभे म्हणजे ते पडलेलं आहे त्यावेळेला ते जमिनीवर पडलं तेव्हा खाय माती, ते माती खातं, म्हणजेच काय, मातीत लोळतं आणि त्यामुळे त्याच्यावर गंज चढतो. खूप दिवस जर आपण वापरलं नाही ना लोखंडी वस्तू, आता हल्ली जास्त राहिलेच नाहीत आपल्या, पण कढया असायच्या, आहेत म्हणजे अजून, किंवा ती सांडशी प्रकार असायचा, किंवा घरातल्या कुठल्याही वस्तू, खिळे असायचे सगळे लोखंडी. आता लोखंड गेलं, ॲल्युमिनियम आणि सगळं आलं. तर ते उभं जेव्हा असतं किंवा आडवं जेव्हा असतं तेव्हा त्या लोखंडाला गंज चढतो. पण त्याच लोखंडाला पुढं काय म्हणतात, ते परिसाची ये संगती सोने झाले या पुढती. पण तेच जर लोखंड कोणी बाहेर आणलं आणि त्याला परिसाची संगत दिली, म्हणजे परिसाच्या स्पर्श झाला की त्याचं पुन्हा सोनं होतं. आणि एकदा सोनं झालं, न सोने झाली या पुढती न शिविजे मळे. शिविजे म्हणजे स्पर्श करत नाही. ते एकदा लोखंड सोनं झाल्यानंतर पुन्हा कधीच गंजाच्या मळाला स्पर्शसुद्धा करत नाही. किती कोणी म्हणलं तरी आता ते ताठ मानेनं, अगदी मोठ्या मोठ्या अभिमानानं सोनं म्हणून मिरवतं बघा. आता त्याला कोणी नावं ठेवेल का गंजलेलं सोनं म्हणून? नको बाबा आम्हाला गंजलेली कढई. पण तिला जर तुम्ही परिसस्पर्श केला आणि कढईत जर सोन्याची झाली तर तुम्ही सगळ्यांना अभिमानानं सांगाल, बघा आमची लोखंडाची कढई आता सोन्याची झाली, आता कधी गंजायचा प्रश्नच नाही. गमतीनं आपलं सांगते, असं जर आपलं भाग्य असेल तर. पण आपण रोज ती वापरात ठेवली, छान पुसून ठेवली, धुतल्यानंतर घासल्यानंतर, तर तिला गंज चढत नाही. तर हा मळाला म्हणजे प्राणघातक मळ असतो तो, त्याचं ते गंज लोखंड पण सगळं जिरून जातं आणि ते असा लाल लाल गंज चढतो त्याला. तर ते आता काही होणार नाही. अजून एक उदाहरण देतात. हे असो, हे राहू देत म्हणतात, इथपर्यंत उदाहरण झालं. हे असो काष्ठापासोनी मथुनी घेतली या वन्ही, मग काष्ठे ही कोंडोनी नटके जैसा. आता लाकूड आहे, काष्ठ म्हणजे लाकूड. आता त्या लाकडापासून, लाकडाला काय करतात, मथुनी घेतल्या वन्नी. मागं मी उदाहरण सांगितलं होतं की यज्ञाच्या वेळेला असं रॉकेल किंवा हे घालून अग्नी उत्पन्न करायचा नसतो. मथुनी म्हणजे मंथून. एक खालची आरणी असते, म्हणजे लाकूड असतं, वरचं असतं, आणि दोन्ही असे घासायचे असतात. मंथन केलं जातं, अग्निमंथन म्हणतात. आणि घासून 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 घर्षणातनं अग्नी निर्माण होतो. तर त्यांनी सांगितले मथुनी घेतलिया वन्ही. ती काष्ठ एकमेकावर घासून त्याच्यातून वन्ही तयार झाला, अग्नी तयार झाला की मग पुन्हा मग काष्ठे ही कोंडोनी नटके जैसा. मग पुन्हा तुम्ही जरी त्या लाकडात, म्हणजे पुन्हा लाकडात पुन्हा कोंडला जात नाही परत तो. आता कोणताच येत नाही, कोंडला जातच नाही तो, अग्नी वेगळाच राहतो. म्हणजे पुन्हा माघारी जात नाही तो, त्याचं अग्नीत रूपांतर झालं. तसा भक्ताचा भगवंतच होणार आहे, परत तो भक्त म्हणून मिरवणारच नाही आहे, कारण तो भगवंत रूपी झाला. तसंच सांगतायत. तैसे अद्वयत्वे मज शरण रिघालिया तुझ, धर्माधर्म हे सहज लागतील ना. त्याप्रमाणे मी अद्वयपणानं म्हणजे एकरूपपणानं शरण आल्यावर पार्था तुला हे धर्माधर्म काहीही स्पर्श करणार नाहीस. तू एकदा मला शरण आलास. मग अशी पहिल्यांदाच सांगितले, शरण येणे म्हणजे काय, की आपुलेनी भेदे विण जाणीजे एकपण. आपला भेद विसरून जायचं आहे आणि एकपण दोघांमध्ये यायचे. तयासी नाव शरण. म्हणून इतकी उदाहरणं दिली की या सगळ्या उदाहरणांसारखा तू शरण ये. म्हणून पुन्हा त्यांनी म्हटले की शरण रिघालिया तुझं, धर्माधर्म हे सहज लागतील ना. म्हणजे ना लागतील म्हणजे न लागतील. एकदा तू मला अद्वयपणानं अभेदानं शरण आलास
की तुला धर्म अधर्म हे स्वाभाविकपणे स्पर्श करणार नाही. धर्माधर्म भेद म्हणले ना, हरिपाठामध्ये आपण ऐकलेलं आहे की हे सगळे भेद विरून जाणार आहेत. मग आता तू माझ्याशी एकरूपच हो, तुझं अज्ञान सगळं नष्ट कर. आता आपले स्वरूपानंद काय म्हणतात बघा. ऐसे बोलावया बुद्धी सरसावे, तरी धिक्कारावे ती ये लागी. पहिल्या ओवीचं सांगते. दासी लागी जरी राजा अंगीकारी, तरी बरोबरी पावे त्यासी. मग मी विश्वेश स्वभावे भेटोन, तुटे ना बंधन जीवत्वाचे. ऐसेही न बोले जरी कोणी, नकोची ते कानी घेऊ देत. म्हणून मद्रूप होवोनी पांडवा, करणे जी सेवा साच माझी. सहज ती भक्ती करोनिया प्राप्त, साधी परमार्थ येणे जाणे येणे ज्ञाने. मग ताकातून काढिले जे लोणी, जाईना मिळोनी पुन्हा ताकी. परिसाच्या स्पर्शे लोहाचे सुवर्ण, होता ते गंजोन जाई काय. काष्ठापासून या प्रगटला वन्नी, अग्नी राहे ना कोंडोनी पुन्हा काष्टी. तैसे अद्वयत्वे अहंता सांडोन, येताची शरण मज लागी. मग धर्माधर्म बंधनापासून, न लागता क्षण मुक्त होसी. अजून काही उदाहरणं देणार आहेत, पण अजून ते आता आपण इथंच थांबूया. 9 पर्यंत झालेल्या ओव्या आहेत. काल 97 पर्यंत झाले होत्या, आज 98 ते 1409. आता 14कडे वाटचाल झालेली आपली, 14व्या शतकाकडे. तर इथेच थांबूया. कुणाला जर काही श्लोक म्हणायचं असेल, देवीचे एखादं अभंग म्हणा किंवा काही गवळण किंवा काही स्तोत्र, कालच्या ताईंनी जसं म्हणलं होतं तसं कुणाला जर म्हणायचं असेल तर मुद्दाम मी थांबते. नाही तर मग एखादं स्तोत्र घेऊयात, नाही तर मग आपली ज्ञानदेवांची प्रार्थना. इदमुपकर्तुं भुवनमण्डलं, समुदितमिव भास्करं. सादरं वन्दे ज्ञानेश्वरं. त्रिभुवनमाता भगवद्गीता, लोकमङ्गला लोकविश्रुता. लोकहितं सन्ततं ध्यायता, येन ज्ञानेश्वरी विरचिता. श्रुत्वा प्राकृतगिरं सादरं वन्दे ज्ञानेश्वरं. सादरं वन्दे ज्ञानेश्वरम्. आरती ज्ञानराजा महाकैवल्य तेजा, सेविती साधू संत मनुवेधला माझा. आरती ज्ञानराजा. लोपले ज्ञान जगी, हित नेणती कोणी. अवतार पांडुरंग, नाव ठेविले ज्ञानी. आरती ज्ञानराजा. कनकाचे ताट करी, उभ्या गोपिका नारी. नारद तुंबरू हो, सामगायन करी. आरती ज्ञानराजा. प्रगट गुह्य बोले, विश्वब्रह्मची केले. राम जनार्दनी, पायी मस्तक ठेविले. आरती ज्ञानराजा महाकैवल्य तेजा, सेविती साधू संत मनुवेधला माझा. आरती ज्ञानराजा. ज्ञानेश्वर महाराज की जय. पंढरीनाथ भगवान की जय. छोटंसं आहे, भगवती स्तोत्र म्हणते. कुणाला जर म्हणायचं असेल तर माझ्याबरोबर म्हणा. जय भगवती देवी नमो वरदे. जय पाप विनाशिनी बहुफल दे.
जय शुंभ निशुंभ कपालधरे प्रणमामि तु देवी नरार्ति हरे जय चंद्र दिवाकर नेत्रधरे जय पावक भूषित वक्त्रवरे जय भैरव देह निलीन परे जय अंधक दैत्य विशोष करे जय महिष विमर्दिनी शूल करे जय लोक समस्तक पाप हरे जय देवी पितामह विष्णुनते जय भास्कर शुक्र शिरोवनते जय षण्मुख सायुध ईशनुते जय सागर गामिनी शंभुनुते जय दुःख दरिद्र विनाश करे जय पुत्र कलत्र विवृद्धि करे जय देवी समस्त शरीर धरे जय नाक विदर्शिनी दुःख हरे जय व्याधि विनाशिनी मोक्ष करे जय वांछित दायिनी सिद्धि करे सिद्धिवरे एतद्व्यासकृतं स्तोत्रं यः पठेत् नियतः शुचिः गृहे मात्शुद्धभावेन प्रीता भगवती सदा प्रीता भगवती सदा प्रीता भगवती सदा इति व्यासकृतं श्री भगवान भगवती स्तोत्रं संपूर्णम्।